सर्वप्रथम सर्व खेळाडूंनी ग्राउंडवर थांबावे. सर्व सर्व खेळाडू स्टेजच्या बाजूला असलेले सर्व खेळाडू ग्राउंडवर थांबतील. काढलं की मी दुसऱ्या कोणाकडे तरी द्या.
वा वा, अतिशय नेत्रदीपक असं संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन नित्य दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। व्हिडिओ आहे शिस्त दिसली पाहिजे आपली. अरे असं करे ना साईन विक्ट्रीचं वगैरे असं करे ना. हा ठीक. उद्घाटन समारंभात या मानवंदना स्वीकारण्यासाठी मी सर्व मान्यवरांना इथे विनंती करते. मान्यवरांना विनंती आहे. आता आपल्यासमोर कोल्हापूर जिल्हा मैदानात येतोय शाहू महाराजांची प्रगतीशील विचारधारा, महालक्ष्मी अंबाबाईचे पवित्र तीर्थक्षेत्र आणि कुस्ती आणि ताकद शिस्तीची समृद्ध परंपरा असलेला हा कोल्हापूर जिल्हा हीच खरी त्यांची ओळख. क्रीडा क्षेत्रात सातत्याने गुणवंत खेळाडू घडवणारा कोल्हापूर जिल्हा आज राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपल्यासमोर येतोय रत्नागिरी जिल्हा. मैदानात प्रवेश करतोय रत्नागिरी जिल्ह्याचा दहा इतिहास, संस्कृती, अशा खेळाडूंची परंपरा जपणारा हा जिल्हा मागील वर्षाचा विजेता जिल्हा आहे आणि आज आपल्या दमदार उपस्थितीने इथे सर्वांना हे आपले खेळाडू विजयी करून दाखवणारच आहे. अशा या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर सांगली जिल्हा जिथे नाट्यमंडळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मैदानात पूर्व प्रवेश करीत आहे. आता आपल्यासमोर प्रवेश करत आहे छत्रपती संभाजीनगर. पराक्रमाची साक्ष देणारा हा जिल्हा, अजिंठा वेरूळ लेणीसारखा जागतिक वारसा लाभलेला हा जिल्हा, इतिहास, संस्कृती आणि शौर्य अभिमान असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आपल्यासमोर येत आहे पुणे जिल्हा. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. विदर्भाची परंपराची, सांस्कृतिक समृद्धी आणि आधुनिकतेबरोबर शिस्त आणि मूल्यांची सांगड घालणारा हा सांस्कृतिक राजधानीचा जिल्हा आपल्यासमोर येत आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्याचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रायगड जिल्हा शौर्य, स्वाभिमान आणि सागरी सौंदर्याची ओळख असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला रायगड जिल्हा येथे आहे. अकोला जिल्ह्याचं आपण स्वागत करूया. आता मैदानात सन्मानपूर्वक अकोला जिल्हा प्रवेश करीत आहे. विदर्भातील प्रगतिशीलता, परिश्रम आणि क्रीडा स्फूर्तीचे प्रतीक म्हणजे हा अकोला जिल्हा आहे. साधेपणातून जिल्हा जग मिळवणारा याची परंपरा आहे. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शिक्षण असणारा जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असलेला जिल्हा, सांस्कृतिक वारसा लाभलेला या जिल्ह्याच्या खेळाडूंचे आपण सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करूया. कुंभमेळ्याचे पवित्र परंपरा गाजवणारा नाशिक जिल्हा, गोदावरी नदीचं पुण्यस्मरण आपण इथे घडवू आणि या जिल्ह्यातील शिस्तबद्ध अशा आत्मविश्वासाने चालणाऱ्या खेळाडूंचे आपण इथे स्वागत करूया. यानंतर मैदानावर येत आहे बुलढाणा जिल्हा. संत शेगावचे गजानन महाराज संत परंपरा असलेला, लोणार सरोवरासारखे अद्वितीय निसर्ग वैशिष्ट्य असलेला बुलढाणा जिल्हा, यातील खेळाडू आपल्या स्पर्धेत छाप पाडण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करायला येत आहे. यानंतर बीड जिल्ह्याचे आपण स्वागत करूया. कठोर मेहनत, परिश्रम, जनजीवन या संघर्षातून उभा वृत्ती घेणारे, प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास टिकवून ठेवणारे, मानसिकता असणारे एक खेळाडू आपण यांचा जोरदार टाळ्यांनी
स्वागत करूया. त्याबरोबर इथे त्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचे आपण इथे स्वागत करूया. धन्यवाद. जिल्हा या चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू कर्तृत्वाची छाप पाडण्यासाठी आपल्यासमोर त्याला नाही समजत हे क्या व्हिडिओ करेल पकडून ठेवा आलेले आहेत. खेळण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मानण्यासाठी आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील स्वागत करूया. बदाम मित्र अशा कृषी समृद्धीने समृद्ध असलेल्या जिल्हा क्षेत्रात ही ठिकाणी आणि सातत्य आहे. या गुणांचा वारसा हे खेळाडू आज आपल्याकडे उपस्थित आहे. त्या पाठोपाठच इथे आगमन होत आहे जालना जिल्ह्यातील खेळाडूंचं. महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला हा जालना जिल्हा मराठ्याची शान आहे. सामाजिक असलेला आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध असलेला हा जिल्हा आपल्यामध्ये आज येण्यासाठी झालेला आहे. सगळ्यांचे इथे आपण अभिनंदन करूया. त्यानंतर आपण दातोडी पुणे यांचं स्वागत करूया. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत. मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा नागपूर येथील खेळाडू आपल्यासमोर इथे उपस्थित आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडू आपल्या पूर्ण परिश्रमाने कष्टाने आज इथे नंतर मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. यानंतर महाराष्ट्राची राजधानी असलेला मुंबई जिल्हा महाराष्ट्राची राजधानी मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र आहे. भारतीय पश्चिम किनारपट्टीवर नैसर्गिक बंदर असलेले अल्ट्रा वर्ल्ड सिटी बॉलिवूड राजकीय रंगभूमी मार्केट स्टेडियम अशा खेळाडूंची देखील परंपरा लाभलेला हा मुंबई जिल्हा म्हणजे सहर्ष स्वागत करूया. मध्यवर्ती कार्यालय मुंबई घेऊन येत आहेत आपले खेळाडू. त्यांचं देखील आपण खूप खूप स्वागत करूया. गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड शहर इथले खेळाडू आपण त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया. गुरुद्वारा हजूर साहिब इथे तीर्थस्थान प्रसिद्ध आहे आपल्या सगळ्यांचं. आणि भारतीय सेवेत भरती होण्यासाठी इथूनच सगळे जवान जातात. आपण स्वागत करूया सोलापूर जिल्ह्याचे कापड गिरण्यांचे हे शहर. पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच आहे. आपण इथे मनपूर्वक स्वागत करूया. यानंतर आपल्यामध्ये अभिमानाने इथे येतो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेला आहे. त्याचप्रमाणे खाणी खडक येथे आढळतात आणि जवळपास 50 खनिज प्रकल्प असलेला हा जिल्हा. तसे इथले अभिमान असलेले खेळाडू आपल्यामध्ये इथे आत्मविश्वासाने पदार्पण करीत आहेत. ठाणे जिल्ह्याचे इथे मनपूर्वक स्वागत करूया. औद्योगिकदृष्ट्या प्रगत असा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेला शस्त्र निर्मितीसाठी कारखाना असलेला आणि विविध वैविध्याने आणि निसर्ग संपदेने नटलेला हा तलावांचा ठाणे जिल्हा. यानंतर आपण इथे स्वागत करूया धाराशिव जिल्ह्याचा. इथे झालेला अतिशय दिमागदार हा सोहळा. क्रीडा ज्योतीचे आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते ही क्रीडा ज्योत इथे प्रज्वलित होते आहे. आपल्या टाळ्यांचा कडकडाट यासाठी झाला पाहिजे. अतिशय दिमागदार हा सोहळा. क्रीडा ज्योतीचे आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते ही क्रीडा ज्योत इथे प्रज्वलित होते आहे. आपल्या टाळ्यांचा कडकडाट यासाठी झाला पाहिजे. ही ज्योत साक्षी आहे आपल्या खेळाडू वृत्तीची आजच्या या उद्घाटन समारंभाची. अतिशय उत्साह आजच्या या मंगलमय प्रांगणात ओसंडून वाहतोय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आजचा हा सोहळा
असं सगळं त्याच प्रतीक ठाणे घुसलं मधीन